अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे दाल बट्टी। त्याच्यासाठी ही तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे। त्याला आता स्वच्छ धुवून मी कुकरला शिजवून घेणार आहे। दाल बट्टीसाठी मी हे पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं जाडसर असं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर साधं पीठ वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर 1 वाटी रवा टाकायचा। आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घेणार आहोत। ओवा टाकायचा याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमच असं मी खायचा सोडा टाकणार आहे याच्यामध्ये। आणि तेल गरम करून 2 ते 3 चमच तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तेलामुळे खुसखुशीत अशी आपली दाल बट्टी बनते। हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। तेल अगदी व्यवस्थित सर्व पिठाला लागलं पाहिजे असं छान पीठ मळून घ्यायचं। छान असं पीठ आता मी तेल टाकलेलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता हे असं आपण पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत। जास्त पीठ पातळ नाही करायचं, थोडं घट्टच ठेवायचं पीठ। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ चुरून घेतलेलं आहे। जास्त पातळ केलेलं नाही, घट्ट चुरलेलं आहे। तर हे असं घट्ट चुरल्यामुळे असं कसं जाळी जाळी दिसायली, त्याच्यामुळे आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्या अशा जाळीदार बनतात। आता आपण ह्याचे असे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे। हे आपण असे छोटे छोटे उंडे करून त्याला आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। खायला चवीला चवदार आणि खूप टेस्टी असे लागणाऱ्या बट्ट्या आंबट वरणासोबत खूप छान लागतात। आपण बट्ट्या उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाण्याचं आधण ठेवले, त्याच्यावरती ही आपण अशी चाळणी ठेवणार आहोत। तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता। आता हे आपण पूर्ण वाफण्यासाठी ठेवणार आहोत। आता ह्या बट्ट्या आपण 15 मिनिट असे छान वाफायला ठेवणार आहोत। त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया। हे आपल्या आता बट्ट्या हे छान उकडलेले आहेत। हे बघा छान खुलून अशा आलेल्या आहेत। आपण त्याच्यामध्ये चाकू हे करून बघितलेलं आहे। त्याला जर काही नाही लागलं तर ते आपल्या शिजल्या अशा समजायचं। आता आपण याला काढून याचे 4 भाग करणार आहोत। असे 4 भाग करून घ्यायचे। अगदी छान जाळीदार अशी आपली हे बट्टी बनलेली आहे। पूर्ण ह्याचे आपण असे तुकडे पाडून घेणार आहोत। अगदी खुसखुशीत अशी जाळीदार ही बनलेली, चवीला अगदी छान अशी लागणारी हे बट्टी आपली अशी पूर्ण याचे आपण 4-4 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण याला थंड होण्यासाठी ठेवूया आणि वरणाची तयारी करूया। फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेणार आहोत।
मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा हा तांबूस होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. छान असं त्याला आपण तळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो हा मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मऊ होण्यासाठी मीठ टाकल्यामुळे ते लवकर मऊ होऊ शकते. कांदा टोमॅटो आपला तळून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी डाळ टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर तिखट मीठ आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडासा गरम मसाला टाकायचा अगदी. हे पूर्ण मिक्सर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. थोडी डाळ टाकल्यामुळे आपला हे मसाला करपला जात नाही. त्याच्यामुळे थोडंसं सुरुवातीला आपण डाळ टाकून घेतलेली आहे. तर छान असं परतवून घ्यायचं. आपला मसाला असा हा छान भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पूर्ण डाळ अशी टाकून घेणार आहोत. वरण हे थोडंसं सैलसरच राहायला हवं. जास्त घट्ट पण नाही करायचं. थोडंसं पाणी टाकून साधारण पातळच राहायला हवं. अशा प्रकारे मी हे पाणी टाकून थोडं सैलसर करून घेतलेलं आहे. आंबट गोड वरण फार बटीसोबत छान लागते खायला. याच्यामध्ये आपण थोडासा चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे. त्याला छान आपण उकळी आणून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. याला छान उकळी आणून घ्यायची. आंबट वरण थोडं जास्त वेळ उकळलेलं खायला चवीला अगदी छान लागते. आता आपण बट्ट्या तळून घेण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण या बट्ट्या तळून घेणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण करून बघा. खायला अगदी छान अशा हे लागणाऱ्या बट्ट्या. हे बघा छान अशा तळून आपण घ्यायच्या आहेत. जास्त कमी पण तळायच्या नाही. लाल कलरमध्येच तळून घ्यायच्या. कमी जर तळल्या तर मध्ये पीठ आपल्याला लागू शकते खाते वेळे. हे बघा छान अशा आपल्या आता हे तळून झालेले आहेत. पूर्ण बट्टे एक एक करून मिक्स करून खालीवर करून याला तळून घ्यायचे आहे.
आपलं वरण पण छान उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हे बघा छान कलर पण छान आलेला आहे असं वरणाला. खूप चवीला असं छान लागणार आहे दालबट्टी. तुम्ही नक्कीच करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे बघा छान आपल्या अशा बट्ट्या किती दिसायला पण सुंदर आणि खायला पण खूप सुंदर अशा चवदार अशा ह्या लागणाऱ्या बट्ट्या तुम्ही नक्कीच करून बघा. धन्यवाद.